काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर थंबनेलवरून थोडक्यात समजलंच असेल तर बऱ्याच दिवस झाले बरेच प्रश्न येत आहेत, तर म्हटलं त्या रिलेटेड आज एक व्हिडिओ बनवूयात, म्हणजे सगळ्यांच्या जवळपास प्रश्नांचं निरासन होईल। तर पहिली जे कमेंट आहेत ना ती मला आली होती रुद्राचं, मी ज्यावेळी रुद्राक्ष दाखवलं होता गळ्यातला त्यावेळेसची। तर बऱ्याच कमेंट आल्या की किती मुख्य आहे, कसं आहे, काय आहे, किंवा रुद्राक्ष बांधल्यानंतर नॉनव्हेज नाही खायचं वगैरे अशा बऱ्याच कमेंट आल्या। तर म्हटलं तो आपण सविस्तर बोलूया त्याविषयी। तर बघा, तो असं जे असतं ना मंत्र जप करून वगैरे बांधतात ना, तो वाला रुद्राक्ष नाही येतो। आमची इथं मसवडला सिद्धनाथाची यात्रा असते, त्या यात्रेमध्ये असंच मोठा म्हणजे यात्रा भरते, तर तिथं मी स्टॉलवरून तो दोरा आणि तो रुद्राक्ष घेतलाय। काही तो म्हणजे मंत्रही करून केलेला नाहीये, एकदम सिंपल जसं आपण पेंडंट वगैरे गळ्यामध्ये घालतो त्या टाईपमध्ये ते मी घेतलेला। तुम्हाला मी साईडला स्क्रीनवर फोटो दाखवते। ते लग्नाच्या आधीपासून मी तो माझ्या गळ्यात होता, त्याच्यानंतर मी आता माझं लग्नाच्या नंतर मग रुद्र झाल्याच्या नंतर मी त्याच्या गळ्यात बांधायला सुरुवात केली। त्या रुद्र होईपर्यंत माझ्याच गळ्यात होता। तर असे आहे ते, कोणताही म्हणजे ते किती मुख्य आहे वगैरे तसलं मला काही समजत नाही, पण तरी पण मला माहीत नाही त्याच्याविषयी। पण आम्ही इथं महाकालेश्वरला उज्जैनला गेलो होतो ना, तर तिकडून ना माझ्या मैत्रिणीने आणला होता तिच्या मुलासाठी। तर तो त्यांनी अभिषेक करून वगैरे ते आणतात ना असं ब्राह्मणांकडून, तशा टाईपमध्ये त्यांनी घेतला होता। आता त्याचं काय असेल तर मला माहीत नाही, पण रुद्राच्या गळ्यातला आहे तो असंच पेंडंट टाईप आहे। त्यामुळे मग नॉनव्हेजचा वगैरे आता मला तसंही लहान लेकरं एवढे काही खातच नाहीत, कधीतरी खाणार 2 महिन्यातनं कधीतरी तो खातो, सो रेग्युलरली अजिबात खात नाही। त्याच्या आवडीचं असेल तर एखादा 2 घास खातो, नाहीतर तो इतकं जास्त असं नॉनव्हेज आपल्यासारखं खात नाही कंटिन्यू। तर तो मी मुद्दा क्लिअर केला। तर मला नाही माहीत मग जे असं बाहेरून घेतल्यानंतर ते कसं असतं, नॉनव्हेज खायचं असतं का नसतं असं मला माहीत नाही। पण मी रेग्युलरली त्याला शाळेत जाताना मला शाळेसाठी तर म्हणजे छान वाटतं, गळ्यात असेल ना रुद्राक्ष लेकरांच्या मुलांच्या गळ्यात किंवा मुलींच्या, तर छान वाटतं। सोबतच मी त्याला चंदनाचा टिक्का सुद्धा रेग्युलर लावते स्कूलमध्ये जाताना। तर त्याविषयी पण तुम्हाला काही माहीत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की मला इतकं काही माहीत नाही आहे। मला जेवढं म्हणजे जसं आहे तसं मी तुम्हाला सांगितलं। त्यानंतर पुढची कमेंट आहे की ताई केक बेकिंगसाठी लागणाऱ्या वस्तूंची प्राइस आणि कुठून घेतली ते सांग। तर अशा बऱ्याच कमेंट येतात बरं का केक बेकिंगच्या संदर्भात। तर बघा, मी याच्यावरती अगदी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे। केक बिझनेसला काय काय वस्तू लागतात, किती पैसे जातात, पहिल्यांदा किती इन्व्हेस्टमेंट करावी लागते, सगळं मी दाखवलेलं आहे। त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील। असं मला आता सारखं त्याच गोष्टींवरती व्हिडिओ बनवणं म्हणजे योग्य नाही वाटत ना, असं त्यासाठी। तर तुमचं लग्न कधी झालं, तुझ्या लग्नाला किती वर्ष झालेत? तर आमचं लग्न बघा 3 फेब्रुवारी 2018ला झालंय। 3 नोव्हेंबर 2018ला झाले आमचं लग्न, म्हणजे नोव्हेंबर 2018मध्ये झालेलं आहे। आता आमच्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झाली, 6वं वर्ष चालू आहे। 6वं वर्ष चालू, आता ह्या नोव्हेंबरमध्ये 6 सुद्धा कंप्लीट होतील, त्यामुळे 5 मी सगळ्यांना सांगताना 5 वर्ष झाली असं सांगते। त्याच्यानंतर हां, तुझ्या लग्नात तुझं एज किती होतं, आता किती आहे? तर लग्नाच्या वेळेस मी जसं सांगितलं की माझी 12वी संपल्याच्या नंतर म्हणजे 13वी स्टार्ट झाल्याच्या नंतरच आमचं लग्न जमलं होतं, आणि त्याच इयरमध्ये म्हणजे 13वीतच आमचं लग्न झालेलं पण नाही, 13वीच्या नंतर मला वाटतं SYला मी ॲडमिशन टाकल्याच्या आसपास झालं असेल माझं लग्न। तर ज्यावेळी लग्न जमलं ज्यावेळी सुपारी फुटली त्याच दिवशी मला 18 वर्ष कंप्लीट झाली होती, आणि मग त्यामुळे 18 वर्ष 7-8 महिन्यानंतर माझं लग्न झालं। जवळपास 19 वर्ष धरूनच लग्न झालं त्यावेळेस एज, आणि आता माझं 24 वर्ष वय आहे। आणि आता या फेब्रुवारीमध्ये 25 कंप्लीट होतील, अजून फेब्रुवारी खूप लांब आहे। आता या फेब्रुवारीला मला 24 कंप्लीट झालेत। माझं काही बड्डेचे फोटो असतील तर मी इथं साईडला तुम्हाला दाखवीन, त्याच्यावरती केकवरती तुम्हाला जे कॅन्डल्स असतात त्या कॅन्डलवरून कळेलच की किती वर्ष वय आहे। आताच्या नाही, पण मागच्या वर्षी माझ्या वहिनीकडे माझा बड्डे सेलिब्रेट झाला होता, त्यावेळेस त्यांनी केकवरती कॅन्डल लावल्या होत्या, तर तो आहे बहुतेक माझ्याकडे फोटो, असेल तर मी तुम्हाला तो शेअर करेल। तर त्यामुळे तर बर्थडे पण बऱ्याच जणांनी सांगितलं बर्थडे सांग, तर बर्थडे कसं होतंय ना, आपले सगळे डॉक्युमेंट्स असतात, काही असं तुम्ही आहे आता, पण काही खूप म्हणजे जवळचे सुद्धा असतात ज्यांना आपले सगळेच डॉक्युमेंट माहीत असतात, फक्त बर्थडे वगैरे काही सोडून। तर ना इतके जास्त घरातल्या घरात सुद्धा भरपूर असे म्हणजे फ्रॉड केले जातात, घरातल्या घरात म्हणजे असं नाही, पण आता बघा आमचा मागच्या
2 वर्षापूर्वी मी सांगितलं आमचा 1.5 लाखाच्या वर आमचा फ्रॉड झाला होता. तर तो कसा झाला, OTP मुळेच झाला. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या म्हणजे आता समजा आपला कोणता ईमेल आयडी आहे तर तो आपण कसा टाकतो, ईमेल आयडी आता सगळ्यांना दिसतो, पण ईमेल आयडीचा पासवर्ड आहे तो सहजासहजी आपण बर्थ डेट वगैरे किंवा गुगल पे, फोन पेचा असं पण आपण आपली बर्थ डेट वगैरे ह्या त्या गोष्टी ठेवत असतो. तर त्यासाठी मला असं वाटतं, पण मग आता 2024 आहे तर माझं 24 वर्ष मला कंप्लीट आहे. म्हणजे तुम्ही समजून जा की मला किती असेल, आणि एवढं जास्त असेल तर नक्कीच सांगेन मी पुन्हा एकदा. तर तुझं यूट्यूबचं पेमेंट चालू झालं का, तर मी माझं सांगितलंय, मी यूट्यूब चॅनल चालू केला त्याच्यानंतर माझं 2च महिन्यामध्ये यूट्यूबचं पेमेंट चालू झालं होतं. आता जवळपास 7-8 वेळा मला यूट्यूबचं 7-8 वेळा तर झालं असेल आतापर्यंत. आणि प्रत्येक महिन्याला होतं, मंथ टू मंथ होतं मला पेमेंट यूट्यूबचं. तुझे मिस्टर कोणत्या कंपनीत आहेत दमनला, तर ते मॅकलॉर्ड फार्मा कंपनीमध्ये आहेत. आम्ही आता 3-4-3.5 वर्ष होत आलं त्याच कंपनीत आहेत. आम्हाला पण चेंज करायचं आहे, पण ते म्हणतात ना एक्सपिरियन्स वाढल्याच्या नंतर चेंज होत नाही. तर आता त्यांचा जवळपास 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 8 कंप्लीट आहे. जवळ आता 9 वर्ष होतील त्यांचा एक्सपिरियन्स, म्हणजे 8 तर कंप्लीटच आहेत एक्सपिरियन्सला. त्यामुळे मग त्यांना काय होतंय की जॉब बघताना एवढा जास्त एक्सपिरियन्स असेल तर पगार पण जास्त असतो, आणि मग ती कंपनी पुढची काय होती तेवढं पॅकेज देत नाही. तो आता आमचं काय होतंय पुढचं काय माहीत नाही. बघतायत ते इंटरव्ह्यू तर मागच्या 2 वर्षापासून देतात, पण काय होत नाहीये. हो बघू जसं होईल तसं. तर तू गुजरातला राहते का, तर हो मी गुजरातला, दमण हे गुजरातमध्येच येतं. ज्यावेळी मी इथला ॲड्रेस टाकते त्यावेळेस मी पिनकोडच्या वरती आमचा इथला फ्लॅटचा ॲड्रेस, नंतर त्याच्या खाली गुजरात दमण, आणि त्याच्या पुढे माझा पिनकोड असं टाकते. जसं की आपण आपला स्टेट टाकतो महाराष्ट्र, त्याच्या पुढे पिनकोड देतो त्या टाईपमध्ये. तर हे गुजरातमध्येच येतं. त्यानंतर दमणमध्ये कुठे राहता तुम्ही, आम्ही पण दमणलाच आहोत, देवका बीचला. तर देवका बीच आमच्यापासून जवळच आहे. तर मी एअरपोर्ट रोडला राहते. बघा विमानाचा आवाज येतच असेल. आमच्या बिल्डिंगच्या साईडलाच एक्झॅक्ट एअरपोर्ट आहे. मध्ये रोड आहे जो आपला रेग्युलर रोड असतो, त्याच्या साईडला एअरपोर्ट आहे. अगदी 100 मीटर म्हटलं तरी चालेल, खूप जवळ आहे. अगदी 1-2 मिनिटातच चालून जाऊ शकतो आपण, एवढ्या जवळ आहे एअरपोर्ट. सो तुम्ही समजून जा की मी कुठे राहते. आणि अजून एअरपोर्टच्या ते तिथं राहते मी जवळपास. आता बिल्डिंगचं एक्झॅक्ट असं नाव नाही सांगता येत, पण एअरपोर्टच्या तिथं राहते. त्यानंतर तुझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती का, तर हो माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती. मी अजून पहिलं पण सांगितलं होतं की माझी नॉर्मलच डिलिव्हरी झाली होती. आणि माझे काल मी परवा जी स्टोरी सांगितली त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं की माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली आहे. त्याच्यानंतर अजून एका ताईची कमेंट आली होती का, सेफ्टीसाठी तू असं सोशल प्लॅटफॉर्मवरती नको सांगू दरवाजाबद्दल वगैरे. तर हो मी ते काळजी घ्यायला पाहिजे होती खरं तर. कारण जसे मी काय मानते की माझे सगळे जे फॉलोअर्स आहेत ते महाराष्ट्रातून आहेत. म्हणजे महाराष्ट्रातूनच आले. पण गुजरातमध्ये पण खूप मराठी, खूप आमच्याच बिल्डिंगमध्ये किती ते 10-12 फ्लॅट मराठी आहेत. म्हणजे 10-12 फ्लॅटमध्ये राहणारे लोक मराठी आहेत. त्यामुळे मग आता एक्झॅक्ट इथली कोणी बघत असेल मला काही माहीत नाही, पण आसपासचे तर आहेत. पण असं सांगणं, इथली पण बघतात लोक, बरेच जण बघतात, पण त्यांना मराठी भाषा समजत नाही. फक्त व्हिडिओ बघतात, थोडंफार समजून घ्यायचं घेतात, पण बघतात. इथले सुद्धा बरेच जण बघतात. तर ती मी एक सेफ्टी ठेवायला पाहिजे होती, तेवढं नाही सांगायला पाहिजे होतं. बरं ठीक आहे, तुम्ही मला म्हणजे रिअलाईज केलं तेच खूप आहे माझ्यासाठी. मेन अजून एक कमेंट होती की तू आधी मशीन घेतली का मग शिलाई शिकली, का आधी शिलाई शिकली मग मशीन घेतली. तर माझं मशीन शिलाई शिकायचं बिलकुल म्हणजे हे नव्हतं. पहिल्यापासूनच आपण काय करतो की आपण विचार करतो आपण एवढं शिक्षण घेतलंय तर नोकरी करावी वगैरे वगैरे असं. पण आम्ही इथं राहतो, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मार्केट खूप लांब आहे. आणि तर जवळपास जरी कोणी स्टिचिंग करत असेल तरी पण मला आधी माहीत नव्हतं, आणि अजूनही मला माहीत नाही. मला आहेत आमच्या बिल्डिंगमध्ये पण 1-2, पण नेमकं कोण करतं ते सुद्धा मला माहीत नाही त्याविषयी. आमच्या खालची जी बाई ती बहुतेक करते, पण तिचा ॲटिट्यूड बघून मला तिच्याकडे जायची बिलकुल इच्छा नाही होत. मग त्यामुळे मग मला काय होतं, हा जर टी शर्ट घेतला तर तुम्हाला दाखवेन आतमधून. बघा आता एक्झॅक्ट थोडंसं दाखवते. तर बघा हा टी शर्ट आहे, फिट केलेला आहे आतमधून. कोणताही टी शर्ट घ्या, एक्स्ट्रा स्मॉल साईज जरी घेतली ना तरी तो मला फिटिंग करूनच घालावा लागतो. मग टी शर्ट असू दे, टॉप असू दे, पॅन्ट असू दे, काहीही असू दे, फिट करावं लागतं. मग मला ते रोज, समजा आपण महिन्यातून 2 महिन्यातून तरी, म्हणजे महिन्याला मी 2-4 तर आपण घेतच असतो ना टी शर्ट पॅन्ट ह्या त्या गोष्टी. तर मग सारखंच ते फिटिंग करायला जाणं मला ते म्हणजे बरोबरच नव्हतं वाटत. तर मग त्यामुळं मग मी मशीन म्हटलं ह्यासाठी घ्यावी की आपलं रेग्युलर माझं जे फिटिंगचं असतं ना ते करता यावं.
म्हणून मी मशीन खरं तर घेतली होती, पण त्याच्यानंतर मी शिकत गेली आणि आता माझं खूप चांगलं चाललं आहे आणि माझ्याकडे भरपूर कस्टमर आहेत. त्यामुळे मग आलं, मनानेच आलं मला ते. मी कोणताही क्लास केला नाही, तुम्हाला तर माहीत आहे. क्लास सोडा, मी कुणाची मशीन पण बघितली नव्हती अशी जवळ जाऊन. आपण आता शिवायला कपडे देतो त्यावेळेस त्यांच्या काय मशीनला थोडीच हात लावतो, तेव्हा आपण लांबूनच बघतो ना, पण ते कशी सुरू करतात, कशी चालवतात ते सुद्धा मला माहीत नव्हतं. मग त्याच्यानंतर हळूहळू तुम्हाला ना सांगते, असं तुम्ही विचारच नका करू की मला येईल का वगैरे. कुठली पण गोष्ट आता आपल्याला मोबाईल तर येत होता का? मला सुद्धा आता हा जो स्मार्टफोन आहे वापरा येत होता का? नव्हता येत, कारण आपल्याकडे नव्हताच ना. पण लगेच आपण 2-4 दिवसात त्या गोष्टी शिकून जातो ज्यावेळेस आपल्या हातात येतो त्यावेळेस. त्यामुळे मला वाटतं तुम्ही असं विचार करू नका की मला येईल का मशीन घेऊन, मला येईल का, अशीच पडून राहील मशीन, असा विचारच करू नका. बेधडक पाऊल उचला आणि मशीन घ्या. भले तुम्हाला एका महिन्यात नाही येईल, 2-4 महिन्यांनी येईल, वर्षभरात येईल का नाही शिलाई करता येईलच ना. आणि नाही चालेल समजा यूट्यूबवरती बघून तर तुम्ही थोडाफार बेसिक क्लास लावा एखादा महिनाभर, मग तर येईलच. कुणालाही येतं, अगदी आड्याने जी बायका असतात त्यांना सुद्धा येतं. मग आपण तर थोडाफार शिकलेला असतो, त्यामुळे यायलाच पाहिजे. मी तर खूप कौतुक करते. तुम्हाला एक सांगते बघा, निर्मला शिवण क्लास म्हणून एक चॅनल आहे यूट्यूबवरती. खूप म्हणजे सिम्पल, त्यांची व्हिडिओची क्लॅरिटी बघितलं तर त्यांचा मोबाईल जास्तीत जास्त 7-8 हजाराचा किंवा 8-9 हजाराचा असेल. हे तुम्ही लगेच समजून जाल, कारण त्यांची व्हिडिओची क्लॅरिटी बघा, एकदम लो क्लॅरिटी, एकदम अंधारल्यागती व्हिडिओ आहेत. किंवा त्यांचा घराचं बॅकग्राऊंड ते सुद्धा चांगलं नाही आहे, किंवा मुळात जे त्यांचं ते आहे ती परिस्थिती गरीबच आहे असं समजून चालायचं. पण त्यांचे जे व्हिडिओ आहेत, त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे, किंवा तुम्ही बघा त्यांच्या व्हिडिओमध्ये क्लॅरिटी नसून सुद्धा त्यांच्या व्हिडिओला मिलियनमध्ये लाईक आहेत, मिलियनमध्ये व्ह्यूज आहेत. बघू शकता 6 लाख 7 लाख असे त्यांचे व्ह्यूज आहेत, कारण त्यांची शिकवण्याची पद्धत चांगली आहे, खूप छान. आणि त्यांचं शेती घर ते सगळं बघून ते शिवतात आणि रेग्युलरली त्यांच्या चॅनलवरती 1-2, त्यांचा ब्लॉगचा सुद्धा चॅनल आहे बहुतेक, त्याच्यावरती 1-2 असे त्या टाकत असतात. तर त्यामुळे मला वाटतं ना प्रत्येकानं केलं पाहिजे, शिकत गेलं पाहिजे. आपण काय करतो सुरुवातीला आपल्याला यूट्यूबवरती येताना पण भीती वाटते येईल का नाही, त्यामुळे खरं तर अशा बायकांचा ना आपण आदर्श घ्यायला पाहिजे. बघा त्यांनी केलं, आपण म्हणजे आपल्याला येईलच, हा ठाम डिसिजन घ्यायचा की येईलच. येणार नाही असं पहिल्यांदा डोक्यातून तुम्ही काढूनच द्या. तर त्या ताईंनी म्हणजे खरंच खूप चांगल्या शिकवतात. ते त्यांचा व्हिडिओ बघितलं की इरिटेट होतं आपल्याला की दिसायला चांगले दिसत नाही, परफेक्ट लाइनिंग दिसत नाही आहे, क्लॅरिटी नाही, एकदम अंधारल्यासारखे व्हिडिओ दिसतात असं आपल्याला वाटतं. पण त्यांची शिकवण्याची पद्धत बेस्ट आहे. आता काही त्यांनी काही प्रोफेशनल क्लास थोडी ना केला असेल, असं गावात तिकडं क्लास केला असेल, पण खूप छान शिकवतात त्या. त्यानंतर बघा अजून एक मला कंटिन्यू कमेंट येते. आता ही कमेंट तर 2 दिवसापूर्वीची आहेत, मुंबईमध्ये कुठे राहते. तर हे जे नवीन सबस्क्रायबर वाढत आहेत ना त्यांना माहीतच नाही आहे. जे नवीन आहेत ना त्यांना असं वाटते की मी मुंबईमध्येच राहते, तर मी मुंबईला राहत नाही, मी गुजरातला राहते, दमणमध्ये. तसं मुंबई आमच्यापासून लांब नाही आहे, 2-2.5 तासाचा रस्ता आहे, पण मी मुंबईला राहत नाही. मी बऱ्याचदा सांगते, मला बऱ्याच कमेंट येतात की तू मुंबईला राहते, तर नाही राहत मी मुंबईला. तर इथं पण तीच कमेंट होती की किती वर्ष झाली लग्नाला, तर ते तर तुम्हाला सांगितलंय. तर अजून काही कमेंट होत्या की जरा मेकअप करत जा म्हणजे चांगली दिसशील. तर बघा मुळात मी मेकअपने चांगली दिसत नाही. मी ना ज्यावेळी मेकअपचे प्रोडक्ट परचेस करायला जाते त्यावेळेस मी खूप त्या बाईला भंडवून सोडते की बाई माझ्या स्किनवरती कुठला चांगला दिसेल ते सांग, कुठले ब्रँड चांगले दिसते ते सांग. कोणी सांगते लेक्मेचा वापर, कोणी सांगतं हे वापर, कोणी सांगतं ते वापर. बऱ्याच मी वेगवेगळ्या लेक्मेची पण माझ्याकडे क्रीम आहेत, बऱ्याच आहेत, पण ती लावलं नाही एकदम डार्क असं वाटतं थर थापलाय असं स्किनवरती असं वाटतं, आणि ती मला बिलकुल आवडत नाही फाउंडेशन वगैरे. मग मी नंतर फिटमीचं घ्यायला लागले. तर फिटमीचं एक प्रोडक्ट असं आहे ना, असं जर तुम्ही लावलं ना असं एकदम थर असल्यासारखा दिसत नाही. नाहीतर काय होतं फाउंडेशनचा तसा थर दिसत नाही. एकदम असं नॉर्मल मॉइश्चरायझर कसं असतं ना आपलं स्किनमध्ये मुरून जातो, सम त्याच टाईपमध्येच फिटमीचे प्रोडक्ट येतात. मी तेच वापरते, पण मला तरीही म्हणजे मेकअप नाही आवडत करायला. आणि कधीतरीच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे, पण रेग्युलरली काय मेकअप करायचं ना, आपलं घरात जसं असतं तसंच दाखवावं, आपली जी लाईफस्टाईल आहे तशीच शेअर करावी असं माझं पर्सनल मत आहे. उगाच फक्त व्हिडिओ शूट करायचा आहे तेवढा पुरता मेकअप करून काही फायदा नाही. आणि असं जे दिसतंय ते पण मी तुम्हाला रिअल दिसते, बघू शकता. आता पावडर सुद्धा लावलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही समजून घ्या की जे रिअल आहे ते दाखवावं माणसानं. कधीतरी आता सण सुद्धा असेल तर मी करतेच की मेकअप, असं नाही की करत नाही, पण त्यावेळी मी चांगली दिसत नाही. तुम्ही सुद्धा रिअलाइज केलं असेल की मी आता वटपौर्णिमेचंच बघा मी मेकअप थापला होता, पण मला मी छान दिसत नव्हती.
आणि बाहेर गेलं ना तिथं असं बाहेर गेलं त्यावेळेस पण मला असं काय म्हणतात, अगं तू बिना मेकअपची छान दिसते जे असं म्हणतात. तर तुम्ही पण समजून जा तसं. कारण काय अशी जी सावळी स्किन असते, आता माझी काही एवढी जास्त सावळी नाही पण तरी पण मी सावळीच आहे. तर सावळ्या स्किनवरती काय होतं, मेकअप चांगला दिसत नाही. तुम्ही बऱ्याच जणांचं बघितलं असेल, गोऱ्या बायका असतात त्यांच्यावरतीच मेकअप चांगला दिसतो, सावळ्या बायकांवरती मेकअप चांगला दिसतच नाही. सावळ्या मुलींवरती तुम्ही माझंच नाही, अजून बऱ्याच तुम्ही यूट्यूबर बघा ज्या सावळ्या आहेत त्यांचं. आणि काही असतात सावळ्यात पण त्यांच्याकडे आयफोन असतो, त्यामुळे त्यांचे व्हिडिओ तशाच क्लॅरिटीमध्ये शूट होतात. आता माझं ते सांगायचं झालं तर माझा काहीतरी 19,000चा फोन आहे, त्याला सुद्धा आता घेऊन 1.5 वर्ष होत आलं, त्यामुळे मग त्याची पण एवढी क्लॅरिटी नाही, पण ठीक आहे. तर मी मोबाईलसुद्धा मी यूट्यूब चॅनलसाठीच घेतला होता बरं का, एप्रिलमध्ये घेतला होता आणि त्याच्यानंतर मी जूनपासून मग चालू केलं. तर अजून एक कमेंट येत होती बघा सारखीच, म्हणजे रेग्युलरली ती एक कमेंट येतच राहते बघा. अजून एका गोष्टीविषयी मला बोलायचं होतं, जी मी स्कर्ट डिलिव्हर केले, ऑर्डर दिल्या होत्या, तर ते पोचले का, तर ते मी फास्ट डिलिव्हरी दिली होती. त्यामुळे मग मी फास्ट म्हणजे 2 ते 3च दिवसामध्ये त्यांना भेटलं. एक आमच्या गावाकडचे होते, एक काहीतरी पुण्याची होती, शिवानी म्हणून. तर त्या पण हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा की तुम्हाला पार्सल आवडलं का नाही आवडलं, कसं होतं. तर त्यांनी मला व्हॉट्सअपला रिव्ह्यू दिलेला आहे, चांगला आहे वगैरे, पण मी तो सांगायचं तुम्हाला विसरले. ते खूप दिवसापूर्वीच त्यांनी रिव्ह्यू दिलेला आहे, पण मी तुमच्याशी ते गोष्ट शेअर करायचंच विसरून गेले. आता मला कमेंट आल्याच्या नंतर मला रिअलाईज झालं की हा बाबा हे गोष्ट आपली सांगायची राहून गेली. तर मग ते मी सांगते. तर परफेक्ट त्यांना बसले, फिटिंग म्हणजे बरोबर कमरेमध्ये पण होते आणि दिसायला पण छान दिसत आहेत. त्यांचे जे फोटोज आहेत का नाही ते मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये देईन किंवा एखाद्या व्हिडिओमध्ये टाकीन की त्यांना कसे दिसतात स्कर्ट, आणि त्यांना प्रचंड आवडले, खूप आवडले. तर तुम्हालाही पाहिजे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामला मेसेज करा माझा पर्सनल ID वरती, मी तिथे तुम्हाला माझा व्हॉट्सअप नंबर देईल आणि मग तुम्ही मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. असं मी डायरेक्ट तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देऊ शकत नाही आहे, द्यायचं तर इच्छा आहे पण देऊ शकत नाही इच्छा असताना सुद्धा. त्यामुळे ते स्कर्ट तर आवडलेलंच आहेत. त्यानंतर आता जे मी टॉप शिवला परवा बोटनेकवाला, तर त्याच्यासुद्धा मला आता 1-2 ऑर्डर आलेल्या आहेत आणि त्यासाठीच मला आज कपडा आणायला जायचं आहे. तर तो थोडं महाग पडेल बरं का. कॉटनचं फॅब्रिक आहे ते, जे आपलं दुसऱ्या स्कर्टसाठी आहे ना ते क्रेपचं फॅब्रिक आहे. आणि ऑनलाईन फॅब्रिक ना स्वस्त भेटते. जर तुम्हाला कॉटनचं पाहिजे असेल, ऑनलाईन घ्यायचं असेल ना, तर तुम्हाला ते टॉप ना स्वस्त पडतील, पण सेम तसं भेटणार नाही, वेगळं डिझाईन, वेगळं स्ट्रक्चर भेटेल. तर मग आता मी त्यांना पण म्हणजे मला 1-2 आलेले आहेत टॉपसाठी. तर तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा मला इंस्टाग्रामला DM करा. आता तुमच्या साईजनुसार तुम्हाला किती फॅब्रिक लागेल, काहीतरी 125ला मीटर असं फॅब्रिक भेटतं. तुमच्या फॅब्रिकचे पैसे तुम्ही द्यायचे. मी शिलाईचे 70 रुपये घेणार तुम्ही माझ्याकडून कुर्ता शिवला तर, आणि मग डिलिव्हरीचे 50-60 रुपये जातात. तर ते सगळे म्हणून जवळपास जर तुम्ही माझ्या साईजचे असाल, 32-34 साईज असेल, 32 किंवा 34पर्यंत असेल तुमची साईज, तर तुम्हाला हा कुर्ता पूर्ण फ्री डिलिव्हरी सकट 370 रुपयेपर्यंत किंवा 350पर्यंत भेटून जाईल. जर कॉन्टॅक्ट करा. पण चांगला कपडा आहे, चांगले फॅब्रिक आहे. कॉटनचे कपडे महागच असतात, तुम्ही सुद्धा बघितलेलं असेल. तर जवळपास मी छोट्या मोठ्या सगळ्या कमेंट्सची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला अजूनही काही प्रश्न असतील माझ्याविषयी तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. नक्कीच नेक्स्ट टाईम मी त्याच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करेन. तर आपला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. पुन्हा भेटूयात उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.